वेल्थ मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये उद्या प्लीज. आपण पाहतायत अप्रतिम मुख्यमंत्री चषक 2023 चा शानदार हा सोहळा. रोनियलने अप्रतिम फलंदाजी केली. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग बाय रोनियल. तुमच्या ऑन स्क्रीनवर या स्पर्धेचे शिल्पकार जगणीजी म्हात्रे साहेब यांना आपण पाहू शकतायत. आज डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून हे क्षणचित्रे जे आहेत ते फितीत केली जात आहेत. प्रताप बोईर यांना आपण पाहतायत. यंदाच्या वर्षामध्ये अप्रतिम चांगल्या प्रकारचा दर्जेदार खेळ त्यांच्या बॅटमधून राहिलाय. प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचं खरोखरच कौतुक करावं तेवढं कमीच पाहायला मिळतं आणि अप्रतिम फलंदाजी निलेश चव्हाण यांना सुद्धा आपण पाहत आहेत. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आणि हे दोन सितारे आपण पाहत आहेत जे आमच्या मुख्य मंचावर आहेत. या स्पर्धेचे शिल्पकार आणि या स्पर्धेचे आणबान शान मान सन्मान अभिमान मुख्यमंत्री चषक 2023 च्या माध्यमातून आपण ही स्पर्धा फ्लड स्लाइड मध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. ऑल इज वेल ही स्पर्धा आमच्या समवेत कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये लिटिल चॅम्प्स अर्थातच तुषार सोनोने. विरल नायर सर स्माइल देत मात्र यावेळेला सिग्नल करतायत. लिटिल चॅम्प्स हे नाव ऐकल्यानंतर विरलजी नायर यांना डेफिनेटली थोडंसं स्मित हास्य सातत्याने पाहायला मिळतं. वेलकम तुषार, आपलं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद प्रमोद शेडगे सरांचा आपण आवाज ऐकला. चांगली स्पर्धा आपण पाहू शकाल. आदरणीय सन्माननीय जिग्नेश दादा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात झालेली ही भव्य नाईटची स्पर्धा अप्रतिम प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसले प्रेक्षक राजे त्यांचं देखील करूया. या टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक नावंती स्पर्धा म्हणजे उल्लेख केला जातो. मुख्यमंत्री चषक 2023 चा नैदित्यपान सोहळा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. ऋषभ काठे एक अप्रतिम लेंथ अँड लाईनचा राजा. अक्षित 11 संघ आपण पाहत आहेत. खारबाव निलेशजी चव्हाण याने पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहत आहेत या दिवसामध्ये. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिला चेंडू हलक्याशा हाताने, चेंडूला फक्त सॉफ्ट अँड बॉडमॅनचा उपयोग करत नरम हाताने खेळला. तिथे सिंगल मिळाली आणि सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एक या धावसंख्येवर यष्टींच्या पाठीमागे काल 65 धावांची एक धुवाधार फलंदाजी ज्या खेळाडूने केली तो घोडबंदर पॉईज आपण पाहू शकला. साई श्रद्धा आयोजित घोडबंदरच्या मैदानात आणि अप्रतिम मैत्री चषक गाजवला कालच्या दिवसामध्ये. टायमर या ठिकाणी सेट केला गेलाय प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. लक्षात असू द्या तुम्हाला 25 मिनिटं दिली गेलेत 5 षटकांमध्ये. याची दखल घ्यायची आहे. हलकेशा हाताने जरूर खेळण्याचा प्रयत्न होता. कॉन्फिडेंटली हा फटका नव्हता. ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज आणि चेंडू मात्र शॉर्ट थर्ड मॅन कडून थर्ड मॅनला यावेळेला ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळत आहेत. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. फलंदाज मिस्टर रवी वाघमारे च्या बॅटमधून 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. ऋषभ काटे एक लेंथ अँड लाईनचा राजा आणि बऱ्याच स्पर्धेमध्ये ऋषभ काटेने आपल्या नावाची गुणवत्ता जी सिद्ध केले ते आतापर्यंत वाखण्याजोगे आपण पाहू शकता. तोच गोलंदाज ऋषभ काटे. यावेळेला खेळण्याचा होता, यावेळेला खेळायचा होता ऑन साईडला, परंतु कॉन्फिडेंटली हा फटका नाहीये. मात्र सिंगल मिळाली. कारण तुषार कोणत्याही पद्धतीने धावा येणं खूप गरजेची गोष्ट पाहायला मिळते या क्रिकेटच्या पटलावर आणि तेच साध्य करत असताना रवी वाघमारे नो डाऊट अबाउट इट आतापर्यंत टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा हा खेळाडू. अंडरम पासून ज्या खेळाडूचा मात्र प्रवास सुरू झाला आणि ओरम मध्ये लगेच प्रगती करणारा हा खेळाडू अर्थातच रवी वाघमारे. सरळ बॅटने खेळलाय. अप्रतिम देखणा फटका नेत्रदीपक सूरज पाटीलच्या. या वेळेला मात्र डोक्यावरून सुरेख फटका आपण पाहू शकतात. अनिकेत विचार केला तर सिद्धिविनायक चंद्रपडा संघाच्या माध्यमातून खेळत असताना अनिकेत भुमटेने कित्येक वेळा 1 हँडेड मॅचेस जिंकवलेत आणि संघाची धावसंख्या 4 चेंडूच्या अखेरीस 8 धावा या धावफटकावर लगावल्या गेल्यात. खूप चांगला फटका होता. यावेळेला पहिलं स्क्वेअर ऑफ द विकेट करण्याचा मनसुबा बनवला. चौकार आल्यानंतर मिळालेली विकेट ऋषभ काठी यावेळेला मात्र विकेट हासिल करत असताना पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला होता. बॅटचं फेस ओपन केलं होतं परंतु प्रॉपरली एलिव्हेशन नव्हतं बॅटचं आणि इथे फलंदाज बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन गॉन.
ऋषभ काटेला या ठिकाणी प्राप्त झाले. एक भिवंडी परिसरामध्ये भिवंडी बेल्ट मधील एक नामवंतक सातत्यानं आपण जर पाहिलं तर ऋषभ काटेची ओळख पाहायला मिळते. जर पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मोठमोठी कामगिरी राहिले आणि खरोखरच वाखाणण्याजोग या ठिकाणी प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून लाईव्ह कव्हर केले जाते. 5 कॅमेरेस आहेत संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि कौतुक करावं तितकं कमी ते म्हणजे जिग्नेश दादा मात्रे असतील, त्याचबरोबर निलेश दादा चव्हाण असतील, चेतन दादा पाटील अप्रतिम मेहनत घेतले आणि खरोखरच गावदेव युवा मंडळ वाकीबाडा यांचं देखील कौतुक करावं तितकं कमी या स्पर्धेच्या माध्यमातून. या वेळेला भावेश पुणेकर आल्या आल्या मात्र ज्या पद्धतीने खेळला हा स्ट्रोक मात्र मिस टायमिंग आणि भावेश पुणेकर जसा आला तसाच मात्र बॅक टू द डगआउट मध्ये जाताना पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी ऋषभ काठे यासाठीच ओळखला जातो. विकेट टेकिंग गोलंदाज कसा असावा याचं प्रात्यक्षिकरण या ऋषभ काठे. मॅग्निफिसंट बॉलिंग, सुपर बॉलिंग. आठ धावा 2 गडी बाद आपण पाहू शकलात. टायमिंगच्या बाबतीत मात्र सहकार्य करा कारण 5 षटकं ही तुम्हाला 25 मिनिटातच फेकली गेली पाहिजे त्याची दखल घ्या. टायमर सेट केला गेलाय आमच्या डिजिटल स्कोररने आणि ऑफिशियल स्कोरर विजय कांबळे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. ते प्रक्षेपण आपण युट्यूबच्या द्वारे पाहू शकाल. म्हात्रे ब्रदर्स स्पोर्ट्सचा सिम्बॉल आपण पाहत आहेत. हे फक्त नाव नाहीये तर ब्रँड तयार झालंय. अतिशय ब्रदर्स जोडी आपण पाहू शकतात. मनीष म्हात्रे असतील, कल्पेश म्हात्रे आपण पाहत आहेत आणि खूप चांगले खेळाडू सुद्धा आपण सातत्याने पाहत आहेत. यंदाच्या हंगामामध्ये मॅन इन फॉर्म म्हणून पाहायला मिळत आहेत. तर सिद्धिविनायक चंद्रपाडा संघ तुषार आतापर्यंत थोडासा कुठेतरी स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय आणि इथून जर आपण पाहिलं तर पार्टनरशिप बिल्ड झाली तर कदाचित 5 षटकांमध्ये 50+ जर धावा आल्या तर एक डेफिनेटली सॅटिस्फाईड स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच डेफिनेटली कारण की पहिल्या षटकात फक्त 8 बनलेत आणि 2 विकेट्स गमावल्या. सुचितच्या माध्यमातून रवी या ठिकाणी चांगल्या फटक्याची निवड. 1 बाउन्स बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता एक दर्जेदार मुख्यमंत्री चषकातील एक दमदार चौकार. मलाही आपण पाहू शकताय सुंदर आमच्या आवाजाची काळजी घेणार आहे वाजंत्र आणि डीजे आपण पाहू शकताय. स्विच इटचा फटका अगदी नेत्रदीपक होता. 1 बाउन्सने चेंडू प्रिन्स मूवीजचे कॅमेरामॅन मात्र साई यावेळेला आपण पाहू शकतायत त्यांच्या स्वागतासाठी. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते एकंदरीत 12 धावा 2 गडी बाद. नक्कीच चांगला चौकार या ठिकाणी रवीच्या माध्यमातून पाहायला यावेळेला जर पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर थोडीशी सफल झाली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता डीप मिड विकेटला परंतु नाही. बॅटम पॅटचा व्यवस्थित समोर होताना दिसेल का तर डेफिनेटली या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर एक धाव तरी डेफिनेटली कंप्लीट केली जाईल आणि ती असेल लेग बाईटच्या माध्यमातून. एके धावेने संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली जाते. स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना 13 धावा या धावफटकावर लगावल्या गेल्या आहेत. नवीन बॅट्समन आपण पाहू शकाल तो म्हणजे मितेश शिंगोटे. एजलू जर पाहिलं तर जुनियर प्रीमियर लीग मध्ये आयकॉन मधून घेतलंय परंतु आज जर पाहिलं तर एक मोठी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. यावेळेला जर पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर थोडासा उसळी घेतोय. त्यानंतर बॅटचं एलिव्हेशन तितकंच प्रॉपर नाही आहे. तत्पूर्वी एक तर कंप्लीट केले जाईल. ऋषभ काटे त्या ठिकाणी तैनात असेल. एकच्या सहाय्याने टीमची टोटल आता मात्र 14 धावा 2 विकेट्स गमावल्यात. 1.3 चेंडूचा खेळ संपन्न झाला. प्रथम बॅटिंग करत असताना टीम सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपडा संघ आपण पाहू शकाल. 14 धावा फलकावर 2 गडी बाद झाल्यानंतर संघर्ष यावेळेला करावा लागतोय. रवी वाघमारेने मात्र संघर्षाचा चौकार ठोठावत मात्र जे प्रेशर होतं ते रिलीज करण्याचं काम केलं आणि इथून मात्र आपण पाहता सिंगलला महत्व देत असताना मिस्टर मितेश शिंगोटे एक ऍज अ ऑलराऊंडर कसा असावा हे मितेश शिंगोटे याच्याकडून प्रत्येक वेळेला आपण सातत्याने पाहिलं गेलंय. नक्कीच यावेळेला पुढे एकदा स्विचच्या माध्यमातून चांगला फटका खेळला जातोय. कुठलाही क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी नसेल. बॉल चाललाय 1 बाउन्स ओव्हर 0. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादना करता 4 धावेकरिता चौकार.
स्विच इट कसा खेळावा, परफेक्ट यावेळेला बॅटचं इलिव्हेशन कसं असावं, ग्रिप कोणत्या मुमेंटला मात्र चेंज करावी याचं परिपूर्ण प्रात्यक्षिकरण दाखवून देणारा हा फटका आपल्याला नजाकत भरे शॉट आतापर्यंत पाहायला मिळतात. रवी वाघमारेच्या बॅटमधून 18 धावांवर 2 गडी बाद. मात्र विचार विनिमय करण्यास भाग पडलंय त्या अक्षय पाटील या गोलंदाजाला. नक्कीच डेफिनेटली या ठिकाणी स्टेप आउट झाले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये पंच इशारा करतात की डेफिनेटली यस त्या ठिकाणी बाईकच्या माध्यमातून मिळेल एक धाव. एक धावेने संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली जाते. स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना 19 धावा या धावफटकावर लगावल्या गेल्या. पालघर पट्ट्यामधील एक मोठी स्पर्धा सातत्यपूर्वक आता मात्र या स्पर्धेचं आयोजन केलं जाईल, कारण की पहिलं वर्ष आहे आणि या स्पर्धेमध्ये एक उल्लेख करायचा गेला तर 12 बाईक्स. प्रमोद सर काय म्हणाले या स्पर्धेविषयी? एकंदरीत एक मोठी स्पर्धा या पालघर डिस्ट्रिक्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळते. निश्चित स्वरूपात पालघर जिल्ह्यात एक नामवंत स्पर्धा अर्थातच मुख्यमंत्री चषक 2023 आणि फार वर्षानंतर जर आपण पाहिलं तर भरपूर वर्षानंतर आपण पाहू शकतायत यावेळेला स्विच इट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होऊ शकला नाही आणि सरळ चेंडू मात्र प्रणय पाटीलच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल येतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम फलंदाजी करताना श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. भिवंडी आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आपण तुषार फार वेळेला बाईक पाहिलेत, परंतु इथे जर आपण पाहिलं तर 12 बाईक्स पालघर जिल्ह्यामध्ये प्रथमच आपण अनुभवतायत पाहतायत आणि म्हणूनच लाडके श्रोते आणि आमचे लाडके प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेण्यासाठी प्रत्यक्षात या मात्र मैदानात येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे सर्व श्रेय मात्र जाईल जिग्नेदादा म्हात्रे यांना. तदनंतर निलेशजी चव्हाण आपण पाहताय, चेतनजी पाटील यांना आपण पाहू शकतायत आणि खऱ्या अर्थाने ही त्रिमूर्ती आपण पाहू शकतायत आणि संपूर्ण संयोजन समितीने घेतलेली ही दखल, खूप चांगली मेहनत अतिशय आपल्याला पाहायला मिळते. मुख्यमंत्री चषक 2023 ला मानाचा मुजरा असेल. 2 षटकांचा खेळ झालाय. 9.50 ची सरासरी आतापर्यंत मेंटेन केली गेले. 19 धावा 2 गडी बाद. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. आता 12 मिनिटे लावलेत 2 षटकांसाठी तुम्हाला कव्हर करायचं ते टायमिंग. ऋषभ पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅटचं टॉप एज आणि या ठिकाणी यस टेकन. कोणती चुकी करणार नाहीये मिस्टर प्रणय पाटील. वॉट कॅच, ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक कॅच. फलंदाज रवी वाघमारे बॅक टू द पवेलियन. क्रमांक 3 चा धक्का रवी वाघमारेच्या स्वरूपात श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा संघाला. जल्लोष होईल आई तुझा, गुलाल उडतय डोंगराला. एकोणावीस धावा 3 गडी बाद. गुडलेन स्पॉट वरून चेंडू मात्र यावेळेला अप्रतिम चेंडू आपण पाहू शकला. बॅटचं इलिव्हेशन प्रॉपरली नव्हतं कुठेतरी. मात्र यावेळेला आपण पाहू शकतात अगोदर स्ट्रोक खेळले गेले होते. इथे मात्र फ्रंट फूट बॅक फूट ओळखलं गेलं होतं. बॅकलिपचा उपयोग केला, परंतु बॅटचं यावेळेला टॉप एज लागत प्रणय पाटीलने अप्रतिम झेल. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र सुंदर आय कोऑर्डिनेशन. तदनंतर केल्या यावेळेला कमबॅक जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजीचं पृथक्करण. ऋषभ काटेचा जर विचार केला पहिल्या षटकामध्ये त्याने धावा खर्च केल्या गेल्या होत्या. त्या जर आपण पाहिलं तर 8 धावा 2 सफलता प्राप्त केल्या होत्या. म्हणजेच विकेट टेकिंग गोलंदाज आणि भरवशाचा गोलंदाज कसा असावा म्हणून प्रोफेशनल क्रिकेट मध्ये ऋषभ काटे हे नाव आवर्जून घेतलं जातं. ऑन साइडला क्रिसलीच्या बॅट मधून मात्र फटका तर अप्रतिम होता, परंतु डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अक्षय पाटील कोणतीही चुकी करणार नाहीये. 4था धक्का श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा या संघाला. गॉन.
फटका तर चांगला होता, उंची जास्तीत जास्त चेंडूने प्राप्त केली होती आणि त्याचंच कारण डिस्टन्स क्लिअर होऊ शकलं नाही. अक्षय पाटीलने मात्र अप्रतिम झेल टिपला. फलंदाज या ठिकाणी चौथा धक्का या ठिकाणी पाहायला मिळतोय. 19 धावसंख्येवर. आतापर्यंत तुषार काय म्हणशील, ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजीची रणनीती यावेळेला आपण पाहू शकतात, अप्रतिम आणि दर्जेदार गोलंदाजी आतापर्यंत केली जाते. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये वाखण्याजोगे आपण पाहू शकाल. चांगली बॉलिंग तर एकंदरीत चालू आहे, ती म्हणजे अक्षित 11 खरबाव या संघाच्या माध्यमातून. परंतु क्रिकेटचं परिभाषेत म्हटलं जातं सिंगल डबल हे बेसिक क्रिकेट आहे. एकंदरीत षटकार चौकार सातत्याने येताना दिसत नाही या रजनीश क्रिकेटमध्ये आपण सातत्याने पाहतोय. परंतु या ठिकाणी सिंगल डबलला देखील प्राधान्य द्यावं लागेल. या ठिकाणी संघाची धावसंख्या स्थिरवली गेली, ती म्हणजे 19च्या घरामध्ये. विकेट्स गेलेत आतापर्यंत ते म्हणजे 4. ऋषभ काटे मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर कट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. आतमध्ये येणारा चेंडू होता, तिथे चेंडूला स्टॉप केलं जाईल फिल्डरच्या द्वारे. तत्पूर्वी सिंगल मिळते आणि सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 20 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. खूप चांगली गोलंदाजी. लेंथ लाईनचा राजा मी म्हटलं का होतं, त्याचं कारण हेच आपण पाहत आहेत. लेंथ लाईन सहित गोलंदाजी करणारा, वेगे बरोबर मात्र खूप चांगली लयबद्ध गोलंदाजी करणारा आणि चातुर्याने गोलंदाजी करणारा चतुरस्त्र वाणीने गोलंदाजी करतोय. ऑन साईडला सुरेख पद्धतीने पायावरचा चेंडू होता, ऑन ड्राईव्ह खेळला जातोय. मनगड्याचा वापर केला होता, मनगडामध्ये जान आहे अशा प्रकारचा स्ट्रोक मिते शिंगोटेचा पाहायला मिळाला आणि तिथे डेफिनेटली 2 धावा पडून पूर्ण केला जात आहे. सिंगल होती, सिंगल मधून डबल कशी कन्वर्ट करायची हे दोन्ही फलंदाजांना ठाऊक आहे आणि त्याचं प्रात्यक्षिकरण या ठिकाणी पाहायला मिळालं आणि संघाची धावसंख्या 22 धावा हे करावं लागेल. कारण मितेश शिंगोटेकडे जास्तीत जास्त स्ट्राईक आल्यानंतर मात्र हा खेळाडू धावांचा भुकेला सातत्याने पाहायला मिळतो. 22 धावा. सरळ बॅटने कळलाय, स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून मितेश शिंगोटेच्या बॅट मधून येतोय अप्रतिम खणखणीत दर्जेदार चौकार. गुड शॉट. जर आपण पाहिली तर 26 धावा. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. बसून प्या, सावकाश पाणी प्या. मात्र या ठिकाणी कारण दुपारच्या सत्रामध्ये, सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो दिवसा खूप उष्णतेच्या लाटा फार मोठ्या प्रमाणात वाहताना थोडासा निसर्गाचा जर आपण विचार केला तर कुठेतरी हवामानाचा परिणाम आपल्या मानवी शरीरावर होताना आपण सातत्याने पाहत आहे. संध्याकाळच्या सत्रात थोडीफार थंडीचा मात्र जरूर आपल्याला अनुभव घेता येतो. परंतु अशा वेळेला मात्र आपण पाहत आहेत निसर्गापुढे किती गुडघे टेकले तरी सुद्धा मात्र आपण हतबल होऊ. तर 26 धावा झाले, 4 गडी बाद. आपण पाहत आहेत मुख्यमंत्री चषक 2023चा शानदार हा सोहळा. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. म्हात्रे ब्रदर्स स्पोर्ट्सचा सिम्बॉल जिग्नेजी म्हात्रे यांना आपण पाहू शकतायत. निलेश चव्हाण यांना आपण पाहत आहेत. चेतन पाटील यांना आपण पाहत आहेत आणि संपूर्ण संयोजन समिती या ठिकाणी अप्रतिम मेहनत घेत असताना या स्पर्धेला 26 धावा झाले. श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा या संघाच्या 4 गडी बाद झालेत. इथून 2 षटकं येणं बाकी आहेत तुषार आणि 2 षटकांमध्ये काय स्ट्रॅटेजी असेल याकडे सर्वांचं लक्ष वेधित झालंय. यावेळेला मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चालला वेगाने बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि डेफिनेटली या ठिकाणी जर पाहिलं तर 4 धावेकरिता दर्जेदार येतोय आलेशच्या बॅट मधून चौकार. आता तुमच्याकडे फक्त जवळजवळ आपण पाहिलं तर 7 मिनिटे आणि 49 सेकंद आहेत. मात्र 4 षटकं जर आपण पाहिले 3 मिनिटे फक्त आता तुमच्याकडे राहिलेत. जर 4 षटकं 20 मिनिटात फेकली गेली नाहीत तर तुम्हाला डेफिनेटली एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये आणावा लागेल. बाहेरचा ऑफ साइडला करारा प्रहार. व्हॉट अ शॉट. सुपर कव्हर ड्राईव्ह. मॅग्निफिसंट ड्रायव्हिंग. ट्रेस अ बुलेट शॉट. चौकार.
अप्रतिम नेत्रदीपक ग्लोरियस स्ट्रोक पाहायला मिळाला. आलेश बेंद्रेच्या बॅटमधून येतो या वेळेला अप्रतिम देखणा चौकार. नक्कीच दोन चेंडूत आतापर्यंत जर पाहिले तर आलेश चांगली बॅटिंग करतोय, परंतु इथून जर एक चौकार येतोय तर आदरणीय सन्माननीय या स्पर्धेचे शिल्पकार जिग्नेश मात्रे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. या ठिकाणी पुढे एकदा कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पडल्यानंतर थोडंसं अनअपेक्षित उचली घेतली. त्यानंतर प्रणय पाटील यष्टीच्या मागे आपण पाहू शकाल संघाची धावसंख्या स्थिरवली जाईल ती म्हणजे 34च्या घरामध्ये 4 विकेट्स गेल्या. त्यानंतर आलेश बिंद्रेला पाठवण्यात आलं, परंतु त्यांनी आतापर्यंत चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्वक ऑन द क्रीज उभा राहिलाय आणि चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून केली जाते. बॉलर तयार, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल अटेम्प्ट केला जातोय. विकेट गॉन होत असताना आता मात्र आलेश बेंद्रेला देखील मैदान सोडावं लागेल. चांगला झेल, क्वालिटी झेल कम्प्लीट केला जातोय नितेश पाटीलच्या माध्यमातून. विकेट गॉन होत असताना ऐकूया डीजे युवराजच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. गडी बाद आपण पाहतात आलेश बेंद्रे चौकार आल्यानंतर तदनंतर आपण पाहू शकतात एक डॉट बॉल आला आणि तदनंतर आपण पाहू शकतात फलंदाज बाद होताना. नितेश पाटीलचं मी कौतुक करेन, खूप चांगला कमबॅक केलाय त्याने. इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून. त्याचं प्रात्यक्षिकरण नितेश पाटीलने दाखवलंय. तुषार नक्कीच स्ट्राईक एंडला जुगल पाटील एक मोठे फटके खेळण्यास जाणतो सातत्यानं. बॅटची कडा घेतली, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असतील एक तर कंप्लीट केले जाईल आणि मोठ्या फटक्यांसाठी ओळख सातत्याने पाहायला मिळते. एक चेंडू 6 धावांची आवश्यकता असताना कित्येक वेळा जुगल पाटीलने सिद्धिविनायकच्या मैदानावर षटकार ठोठावलाय, मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात, परंतु आता मात्र संघाला गरज आहे चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. संघाची धावसंख्या 35, 5 विकेट गेल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना टीम श्री सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपडा हा संघ आपण पाहू शकाल. यावेळेला स्विचच्या माध्यमातून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी नाही आहे, फटका फसला जातोय. तत्पूर्वी मितेश शिंगोटेच्या माध्यमातून एक धाव तर कंप्लीट केली जाईल 22च्या माध्यमातून आणि एके धावाने संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे 36च्या घरामध्ये. या ठिकाणी 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 36 धावा या धावफटकावर लगावल्या गेल्या, 5 विकेट्स गमावल्यात. शेवटचं षटक इथून देखील बाकी असेल, स्लॉग हिटिंग करावी लागेल. इथून जर पाहिलं तर 36 झाल्यात, 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला जाईल का हे देखील पाहायचं आहे. परंतु 6 चेंडू जर मैदानाच्या आतमध्ये जुगल पाटील जर राहिला तर 50 प्लस जाण्याचा डेफिनेटली टीम श्री सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपडा हा संघ करेल. तत्पूर्वी मित्र हो कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. या जुचंद्र परिसरामधील एक नामवंत स्पर्धा, पालघर बेल्ट मधील एक नामवंत स्पर्धा मुख्यमंत्री चषक 2023. निश्चित स्वरूपात ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे मात्र टिपलेले हे क्षणचित्रे आपण पाहू शकतात. मुख्यमंत्री चषक 2023 जे आपण पाहिलं ओपनिंग सेरेमनी टुडे इव्हिनिंगला हे मात्र आपण पाहू शकतात. फटाक्यांच्या रोषणाईने अप्रतिम मात्र हे सजलेलं ते मैदान आपण पाहत आहेत. लगातार 3 षटकार 3 चौकार जर या ठिकाणी येत आहेत तर या स्पर्धेचे शिल्पकार आन बान शान अर्थात जिग्नेश जी मात्रे साहेब, त्याचप्रमाणे निलेशजी चव्हाण साहेब आणि चेतनजी पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी लागले गेले. चला मैदानाच्या आतमध्ये आपण जाणार आहोत. त्या ठिकाणी 36 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम. नुकतंच आपण ऑन स्क्रीनला आपण पाहू शकलात मिस्टर मनीष मात्रे यांना आपण पाहत होतात. चर्चा करत असताना जिग्नेशजी मात्रे यांच्या समवेत आज फक्त आपण पाहत आहेत तीच मात्रे या ठिकाणी आपण पाहत आहेत चर्चा करतायत. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर MB स्पोर्ट्स आज नाव नाही आहे तर ब्रँड तयार झालंय आणि ती चर्चा मात्र मनीषजी मात्रे ऑन स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 5 सूरज पाटील ऑन साइडला जबरदस्त ट्रेडमार्क शॉट सरळ चेंडूला पाठवलंय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी आलेला हा धमाकेदार धडाकेबाज षटकार. फटका होता अप्रतिम पाहायला मिळाला आणि सरळ चेंडूला मात्र यावेळेला पाठवलं 6 धावांकरता मितेश शिंगोटे. ब्रँड आहे
त्यानंतर केलेला कमबॅक सूरज पाटील मात्र पहिल्या चेंडूवर षटकार आला आणि मला स्वयंभू युवा प्रतिष्ठान ती स्पर्धा आठवली, कारण 6 चेंडूमध्ये 12 धावांची गरज असताना वळ या संघाला अप्रतिम नाचवलं होतं. तोच हा तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सूरज पाटील. सरळ बॅटने खेळला गेला, बॅक टू द बॉलर. क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल तत्पूर्वी सिंगल मिळते आणि सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या श्री सिद्धिविनायक चंद्रपाडे या संघाची जाऊन पोहोचते 43. तुषार, मी म्हटलं होतं की मितेश शिंगोटेला जास्तीत जास्त स्ट्राईक एंडला जर आणलं, कारण हा खेळाडू आहे धावांचा भुकेला, सातत्याचं मात्र दुसरं नाव काय तर मितेश शिंगोटे आपण पाहत आहेत. आणि डेफिनेटली त्याने मात्र कर्णधारावर जो विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला सार्थ कामगिरी करताना आतापर्यंत पाहायला मिळतोय मितेश शिंगोटे. ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग. ऑन साइडला मात्र जुगल सुद्धा थांबणार नाही आहे. हा आहे श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा संघाचा बाहुबली षटकार. आमच्या ठाण्याने जबरदस्त हा फटका आपण पाहतोय जुगलच्या बॅट मधून. कणकणीत दर्जेदार एक लॉंग सिक्सर मारण्यामध्ये, लॉंगेस्ट सिक्सर मारण्यामध्ये माहिर असलेला लांब लचक षटकार मात्र या फलंदाजाच्या बॅट मधून कित्येक वेळा पाहिलेत. इथे मात्र षटकार आला आणि श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा संघाची धावसंख्या तुषार जर आपण पाहिली तर 49. काय म्हणशील या षटकाराबद्दल? नक्कीच जुगल पाटील याच कारणास ओळखला जातोय. एक गप एक फॉर्मॅटच्या माध्यमातून चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहिले, परंतु मितेश शिंगोटेला देखील कमी देखून चालणार नाही. त्याच्या बॅटमधून देखील एक षटकार येताना दिसतोय, परंतु आता मात्र जुगल पाटीलच्या बॅटमधून येतोय. बॅक टू बॅक येतील का? परंतु सूरज पाटील आहे. अप्रतिम सूरज पाटील, एक लेंथ अँड लाईनचा राजा. गेली कित्येक वर्ष आपण पाहिलेत या खेळाडूला. अप्रतिम प्रोफेशनल क्रिकेट सुद्धा हाताळतो. मला तो मात्र मैदान आठवतं, चिमाजी अप्पाचं मैदान, नरवीर चिमाजी अप्पाच्या पराक्रमानं पुनीत झालेल्या. त्या मात्र आपण पाहत आहेत वसई क्रीडा नगरीमध्ये सूरज पाटील अप्रतिम खेळ दर्शवला होता. ऑन साइडला खेळला गेलाय, मनगडाचा वापर केला, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात, तिथून फेकी होईल. तत्पूर्वी मात्र जुगल त्या ठिकाणी 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी पार पाडतोय. 2 धावा येत आहेत आणि पहिला डाव या ठिकाणी समाप्तीवर झाला. ॲक्युरेट टाइम नुसार 25 मिनिटांमध्ये मात्र या ठिकाणी सामना समाप्त झालाय. त्याबद्दल या वेळेला खारबाव संघाचा मी धन्यवाद व्यक्त करतोय. ओपनिंग सेरेमनी आपण पाहू शकता टुडे इव्हिनिंगला. अप्रतिम आपण पाहतायत ही त्रिमूर्ती जिग्नेजी म्हात्रे साहेब, त्यानंतर निलेश चव्हाण यांना आपण पाहतायत आणि चेतनजी पाटील आणि ती संपूर्ण टीम आपण पाहतायत. निकम साहेब, वसंतजी चव्हाण साहेब आणि त्याचप्रमाणे दुबे साहेब यांना सुद्धा आपण पाहतायत या स्पर्धेचे प्रमुख अतिथी म्हणून आपण पाहू शकलात. पहिला डाव समाप्तीवर झाला आणि पहिल्या डावामध्ये जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 51 धावा आणि विजयासाठी 52 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय ते 5 षटकांमध्ये. चला विनंती असेल या पुढची लढत खेळवली जाईल. आणि हे आपण सर्व ड्रोन कॅमेऱ्याचे फितीत क्षणचित्रे फितीत आपण पाहत आहेत. कल्पेश म्हात्रे यांना सुद्धा आपण पाहू शकतात. महिला वर्ग सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्व हे क्षणचित्रे जे फितीत केलेत ते ड्रोन कॅमेऱ्याचे प्रोप्रायटर हिमालय यांना आपण पाहू शकाल. त्यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. खूप चांगली टेक्निक त्यांची सुद्धा मात्र या ठिकाणी या स्पर्धेला आपण आवर्जून पाहू शकता. थँक्यू व्हेरी मच हिमालय. आणि जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. 51 धावा फलकावर 52 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. चला विनंती असेल दोन्ही संघाने या आजच्या दिवसातील पुढचा तिसरा सामना असेल विजय 555 गोखविरे विरुद्ध भव्य 11 वाघबीड. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल लगेच टास्क बॉक्स मध्ये जॉईन व्हा ही विनंती असेल प्लीज. दोन्ही संघांना पुढे एकदा विजय 555 गोखविरे विरुद्ध भव्य 11 वाघबीड. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज. गोखिवरे विजय जाधव यांचा संघ दोनात करणार आहे. भव्य 11 वाघवीळ, एक ठाणे जिल्हा तर एक पालघर जिल्हा. अप्रतिम आपण पाहू शकणार आहोत दोन्ही संघांमध्ये कॉम्बिनेशन
आपण या स्पर्धेमध्ये सामना क्रमांक 3 आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीला नेक्स्ट मॅच आपण विजय जाधव यांचं आगमन आणि त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करीत आहोत. महाराष्ट्र भूषणने सन्मानित केलेला हा खेळाडू आपण पाहत आहेत आणि महिलांचं क्रिकेट सुद्धा दहीहंडी सुद्धा मात्र मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. लेडीज मॅच सुद्धा आपण पाहू शकतात. महिलांचं क्रिकेट सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं कव्हर करतात आणि समाजसेवेचं मात्र आता वसा आणि वारसा जपतायत. तर भव्य 11 वाघबे संघाचं कॅप्टन जर आले असतील तर लगेच या आपण टॉस बॉक्स आपण पाहू शकतात फितीत केली जात आहे ते ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून आणि डीजे हिमालय यांचं सुद्धा आपण पाहतात आणि हिमालय यांच्या माध्यमातून हे ड्रोन कॅमेरा आपण पाहत आहेत. तर जाऊया मॅचच्या दिशेने 52 धावांचं टार्गेट सेट केलंय. नाण्याची एक बाजू आपण पडताळली आणि नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं तेवढंच गरजेची गोष्ट असेल. 25 मिनिटे तुम्हाला दिली जाणार आहे. टायमर सेट केलं जाईल. ज्यावेळेला पहिल्या चेंडूवर आपण पाहू शकता गोलंदाज सज्ज होईल आणि इथे कॉमेंट्री स्टुडिओमध्ये या आपण 2 आवाज टेनिस क्रिकेटचा आवाज ऐकणार आहोत. एका साईडला ओंकार शेट्टे अर्थातच ओमी अँड एका साईडला अक्षय साडम याच विभागातील एक गोड आवाज या आपण त्यांचा आवाज ऐकूया. थँक्यू सो मच प्रमोदजी शेडगे आणि आवाज पण ऐकत होतात तुषार अपकमिंग यंग टॅलेंट फ्रॉम जूचंद्र आणि विजयदादाचं आगमन होतं. चेहरा जरी नजरेसमोर आला ना विजयदादा मावळचं मैदान आणि उमेश नायडूची स्पर्धा राष्ट्रवादी चषक सुपर ओव्हरमध्ये गेलेली मॅच आणि एकट्या विजयनं अर्थातच विजय जाधवनं पूर्ण डिंगडॉंगला रक्ताचे अश्रू रडवले होते. अगदी अंडर प्रेशर होती टीम आणि का बॅटिंग केली होती ऑलमोस्ट रायगडसाठी बॅटिंग करताना आणि तदनंतर अगदी विजयदादा सांगेल की स्वतः डायहार्ट फॅन झालो विजय जाधव या नावाचा. राष्ट्रवादी चषक 5 लाखाची स्पर्धा आणि सुपर ओव्हरमध्ये मॅच कुठे गेली तर पंकज जाधवनं अडवलेला विजयदादा तो चौकार नेहमी लक्षात राहील स्पेशली टीम डिंगडॉंगला. प्रत्येक षटकाराला आहेत या स्पर्धेचे आयोजक आदरणीय निलेशजी चव्हाण. एक यंग अँड डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी 500. पहिल्याच मॅच मध्ये आपण म्हणालो ना निलेश दादा खारवा वायगी पैसो की बारिश होगी आणि आता पहिल्याच बॉलवरती करण पाटीलने ठोकला षटकार त्याच्या सोबतीनं आला. प्रणय टार्गेट 52 धावेचं चौकार होता सॉरी वारी फर्स्ट बॉल प्रणयनं स्टार्ट अगदी दिला आणि करणनं स्टार्ट दिला की मॅच अगदी सोपी वाटेल कारण लक्ष मोठं नाही आहे. बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंटला इनफिल्डच्या वरनं खेळले सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा कॉल दोन्ही बॅटर्स मध्ये आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण झालेत. 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल. नेक्स्ट मॅच टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे भव्या 11 वाघबीळ आणि त्यांच्या विरुद्ध अवघड टेनिस बॉल क्रिकेटचं जग आणि या गोखिवरे गावाला ज्या नावानं ओळख मिळवून दिली विजय जाधव आणि त्यांची टीम विजय 555 गोखिवरे भव्या 11 वाघबीळच्या विरुद्ध मोठी मॅच. पंकज गोंधे आणि त्यांची टीम आज दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळेल या पालघर जिल्ह्यातील अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्रच्या मैदानावरती. पालघर विरुद्ध ठाणे अशी लढाई यानंतर तुमच्या भेटीसाठी येते गोखिवरे विरुद्ध वाघबीळ. स्टे ट्यून विथ अस, कुठेही जाऊ नका.
स्ट्रायकर एंडला फलंदाज सज्ज, प्रणय पाडल. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर, एक चौकार, त्यानंतर 2 एक सिंगल आणि फटका फसलाय. बॉल हवा आता मिड ऑनला, डाऊन दी बॉल फील्ड, टिपलाय भावेशनं झेल आणि संपलाय. या ठिकाणी प्रणय पाटीलचा खेळ. धक्का लागला मैदानावरती. वंडर बॉयच्या नावानं पहिला टीम अक्षित 11 खारबाव या संघाला. एका बाजूला आपण पाहता श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा आणि त्यांच्या सोबतीनं द ग्रेट मराठा आपण म्हणूयात इन ऍक्शन मोहनदादा पाटील. त्यांचं देखील मोठं योगदान असतं पालघरच्या क्रिकेटसाठी आणि सातत्यानं सामाजिक कला सांस्कृतिक क्षेत्रामध्ये द ग्रेट मराठा भरपूर चांगलं काम करतात आणि त्या मंडळाचे अध्यक्ष त्यांच्याकडनं देखील ऑल द बेस्ट. टीम श्री सिद्धिविनायक चंद्रपाडाला न्यू बॅटर मैदानावरती येतं पराग वतारी इन ॲट नंबर 3. खातही नाही खोललंय त्या ठिकाणी प्रणयचं आणि धक्का मैदानावरती लागलाय तो म्हणजेच प्रणयच्या नावानं या ठिकाणी टीम दक्षिण 11 खारबावला पहिला धाव फलकावरती धावा असताना त्या म्हणजे 7. वेलकम विजय दादा, स्वागत आहे आपलं. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये अक्षय साटम आमच्या सोबत जॉईन झालेत. आज ग्रामीण क्रिकेट पटलावरती पहिल्यांदाच विजय जाधव हे नाव आम्हाला पाहायला मिळालं. ऑल द बेस्ट. काय म्हणशील लक्ष आहे 52चं लक्ष. विकेट गरजेच्या होत्या श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा टीमला आणि पहिली मोठी विकेट काढली आहे. गोलंदाजी करताना आपण पाहिलं तर गोलंदाज चेतन इन ऍक्शन पाहायला मिळतोय. नक्कीच चेतन म्हात्रे म्हणजे चंद्रपाडा एक्सप्रेस अनुभवी आणि मोठमोठ्या खेळाडूंना नेहमीच तंबूच्या आत पाठवणारा हा गोलंदाज आहे. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते, तेज तरार, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. सचिनजी म्हात्रे रॉड्रिक्स, प्रसादजी म्हात्रे पच्ची, मिथुनजी म्हात्रे आणि ऋषी म्हात्रे यांच्या माध्यमातून या मुख्यमंत्री चषकाला शुभेच्छा आल्या. त्यांचं सहर्ष स्वागत. तर वेलकम भव्यालन वाघबीडचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. वन ऑफ द लेजेंडरी क्रिकेटर फ्रॉम वाघबीड. बॅट अँड पॅड मध्ये होतं, लॉफ्ट करायचं होतं. टीम गोखिवरीचे कॅप्टन आपण देखील टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करा आणि त्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये तुमच्यासोबत जॉईन होतील आमचे समालोचक निशांत पाटील. या आपण जाऊया टॉस साठी. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला. पॉवर प्ले जबरदस्त राहिलं दोन्ही टीम साठी. 8 धावा धावफलकावरती आलेत. पहिली विकेट देखील गेली आहे. सरासरी 10 पेक्षा जास्त हवी होती. थोडासा मागे पडला खारबाव मजाल मॅचला. त्याआधी आपण जाऊयात आजच्या दिवसातील क्लॅश ऑफ दी टायटन्स, सितारो की जंग आपण म्हणूयात. एका बाजूला गोखिवरे, दुसऱ्या बाजूला वाघबीड इन ऍक्शन. जाऊयात आपण टॉस बॉक्स मध्ये. तिकडे सज्ज निशांत पाडल. नामवंत क्रीडा स्पर्धा तब्बल 12 बाईक आणि संघ जर पाहिलं तर फक्त 32 संघामध्ये 12 बाईक आपण पाहतोय. आयोजन कसं वाटतं एकंदरीत? आयोजन तर खूप छान आहे आणि ज्यांनी ते ऑर्गनाईज केलेलं आहे त्यांनी आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली त्याचा आम्ही मनापासून भाव्या तर्फे आभार मानतो. तर नक्कीच तुझं हार्दिक स्वागत आहे. तर या ठिकाणी
विजय जाधव टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील नामवंत खेळाडू या ठिकाणी आपण टॉस हरलाय. प्रथम बॅटिंग करायची आहे. गोकिवरे संघाची बॅटिंग पाहिली तर खूप चांगली आहे. तर किती धावा करण्याचा प्रयत्न असेल? प्रथम मी ऑर्गनायझरचा आभार मानतो. खूप मोठ्या प्रमाणे टुर्नामेंट आयोजन करण्यात आलेलं आहे, कारण की चांगल्या खेळाडूंना संधी मिळते, नवतरुण मुलांना पण खूप संधी मिळते, कारण अशा टुर्नामेंट खूप कमी झाल्या आहे. आणि ज्या पद्धतीने टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आहे, खरंच ऑर्गनायझरचा जेवढा कौतुक करायचं आहे तेवढा कम आहे. तुला एक सांगतो, मुळात जीवचंदर गावाशी माझा खूप मोठा नाता आहे. पहिली टुर्नामेंट जेव्हा मी रवी चुवानी मला इकडनं नेलेला वाड्याला, ती फर्स्ट टुर्नामेंट मी रवी चुवाच्या टीममधून खेळलेलो आणि ती फायनल मारून दिलेली. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट गोलंदाज, बेस्ट बॅट्समन सगळं मिस झालेलो. त्या रवी चुवाची माझा म्हणजे ते पहिली टुर्नामेंट आयुष्यातली जी मी बाहेर निघालेलो इकडनं. विजय दादा, एक क्वेश्चन विचारायला आवडेल. ओपन हाफमध्ये स्वतः विजय 555 नावानं महाराष्ट्राचे तारे सितारे तो घेऊन जातो. ज्यावेळी प्रश्न ग्रामीण क्रिकेटचा येतो त्यावेळी किती जिम्मेदारी असते स्वतःच्या खांद्यावरती, आणि ग्रामीण क्रिकेटच्या आज यंगस्टर्सला का मेसेज देशील? कारण आज तुझी सुरुवात देखील शून्यातनं झाली. अख्खं महाराष्ट्र आज गोखिवरे गावाला किंवा तुझ्या विभागाला तुझ्या नावानं ओळखतं. हा प्रवास कसा राहिला? खूप चांगला क्वेश्चन केलास. गावाचे जे आता नवीन मुलं, यंग मुलं जमा झाली आहे, खूप चांगल्या प्रकारे परफॉर्म्स करतात. जसं बोलतो तसं करतात. यंग मुलांनाच परत एक संधी देतो. क्रिकेट पाटलावर कुठलाही खेळाडू जेव्हा ग्राउंडमध्ये असतो हा मोठा खेळाडू आहे म्हणून कधीच समजू नका. तुम्ही 100% तुमचा परफॉर्मन्स द्या, डेफिनेटली जीत तुमची होणार. तर नक्कीच दोन्ही संघाला शुभेच्छा. टॉस जिंकलाय भाव्या 11 वाघवील संघानं आणि प्रथम शतरक्षण स्वीकारल्या आणि गोकिवरे टीमला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलंय. ओ टू कॉम्बॉक्स. क्या बात. एक छोटीशी लाईन होती, त्यामध्ये अर्थ भरपूर सारा होता. जिंकलात तर माजू नका आणि हारलात तर लाजू नका. मैदानावरती असंच काही केलं सध्या अगदी चंद्रपडा टीमनं. टार्गेट छोटं जरूर आलं, बट मैदान आमचं आणि या मैदानावरचा खडानी खडा मातीतला आम्हाला माहिती आहे आणि या मातीवरती संघर्ष करायचाच. आज चंद्रपाडा अर्थात जीवचंद्रच्या नावासाठी हे ठणकावून सांगत असताना श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा समोर घाम फोडतीये. ती म्हणजेच टीम दक्षित 11 खारबाव, अक्षित 11 खारबाव या संघाला. धावफलकावरती धावा सध्या स्कोर कार्ड वरती आपण पाहताय ज्या झालेत 8 आणि ओव्हर नंबर सुरू 2 आणि विकेट्स आतापर्यंत गेलेत त्या म्हणजे 3. 8ला 3 गडी बाद झालेत. खारबावनं देखील आता एक वेगळा ट्रॅप सेट केलाय. 2 अजूनही अशा बॅटर्स खारबावकडे होते जे या कंडिशन्सला विकेटवरती येऊन बॅटिंग करू शकले असते, पण आता खारबावनं प्रमोट केलं ते म्हणजेच फलंदाज रिषभ काठेला. कारण आतापर्यंत विकेट्स आपण पाहिल्या तर प्रणय झालाय, त्यानंतर पराग झालेत आणि अक्षय झालेत. अजूनही सूरज, त्यानंतर बॅटिंग कार्डवरती मोनिश तर्या. चांगली बॅटिंग लाईनअप टीमकडे. पाहूयात बॉटम लाईन ऑफ दी एंड रिषभला अगदी विश्वासानं पुढे पाठवलंय. रिषभ काठे कशा प्रकारे बॅटिंग करतोय या मॅच मध्ये त्याकडे लक्ष आपलं लागलंय. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर, राऊंड विकेट, बॅकफुटला जाऊन पुल करायचं होतं. वेगानं बीट केलं समोर मिड ऑफला. नो मॅन्स लँड मध्ये जरूर पिच झालाय, बट एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाईल की हिट विकेट झालेत फलंदाज, त्याची चर्चा होती. चेक. तर नक्कीच आमच्या व्यासपीठावरती महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार मात्र त्यांना प्राप्त झाला आणि समाज भूषण असे आदरणीय सन्माननीय विजयजी जाधव साहेबांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाईल. तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक, मुख्य प्रायोजक आदरणीय सन्माननीय जिग्नेशजी दादांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आणि तसेच निलेशजी चव्हाण यांना देखील विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण विजयजी जाधव साहेबांचा स्वागत आणि सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायची ऊब देणारी भगवी श्वाळ, आदर प्रेम स्नेह वाढवणारा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन या मुख्य व्यासपीठावरती आमचे मुख्य अतिथी आदरणीय सन्माननीय विजयजी जाधव साहेबांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक निलेशजी चव्हाण, जिग्नेशजी म्हात्रे तसेच केतन पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत आणि सन्मान. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. OUT आउट, हिट विकेट रिषभ काठे, धक्का चौथा टीम या ठिकाणी अक्षित 11 खारबावला. अतिशय सुंदर सन्मान.
देखील ते नाव आहे ज्यांच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट जगतातील एक नामवंत स्पर्धा महापौर चषक अर्थातच विलासर पाटील अँड चॅलेंज स्पोर्ट्स क्लब आयोजित स्पर्धा कव्हर करताना आपण पाहिलंय, बाली ट्रॉफी कव्हर करताना आपण पाहिलं, भिवंडी प्रीमियर लीग कव्हर करताना पाहिलंय आणि अलीकडच्या काळात भिवंडीकरांना एक मानाचा तुरा प्रिन्स मूव्हीजनं मिळवून दिला आणि भारतीय टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक सर्वाधिक मोठी स्पर्धा 10 PL सुरतला जाऊन प्रिन्स मूव्हीजनं कव्हर केली आणि आज ते टेलिकास्ट करतात. मुख्यमंत्री चषक 2023 दूध का दूध पाणी का पाणी विकेट गेली ऋषभ काठेची, क्या होगी आगे की कहाणी. कारण अजूनही विकेटवरती करण त्याच्या सोबतीनं मैदानावरती बॅटिंगसाठी आला मोनिश, सूरजचं येणं बाकी आहे. मात्र सध्या चंद्रपाडा टीमनं घरच्या मैदानावरती कम्प्लिटली डॉमिनेट केलंय ते म्हणजे टीम अक्षित लवन साईश खारबावला. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर, राऊंड विकेट बॅकफुटला जाऊन हॅमर केला, बॉल चालला हा पण पुल करत असताना डीप मिड विकेटला एक सिंगल झाली आहे पूर्ण. एका सिंगल नंतर विकेटच्या आकड्यातून मात्र फायनली आता पुढे सरकलाय तो म्हणजे संघ अक्षित 11 खारबाव. धाव फलक 1 ने पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 9 धावा, 9 ला विकेट आतापर्यंत 4. अक्षय काय म्हणशील ज्या अनुषंगानं सध्या विकेट्स काढलेत टीम श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा टीमनं? जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते, यासाठी ओळखला जातो सिद्धिविनायक संघ. जरी छोटं टोटल कधी दिलं तरी मात्र बॉलिंग अटॅक जबरदस्त नेहमी पाहिला जातो या गोलंदाजी करताना सिद्धिविनायक संघाचा, ती खासियत आहे. पुढचा बॉल, यावेळी मात्र बॅटची हलकीशी एज, मात्र धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही आणि दबाव, दडपण, प्रेशर आता मात्र खारबाव संघावर रिलीज झालाय. फायटिंग टोटल आहे 52 धावांचं, मात्र गोलंदाजी अप्रतिम राहिलाय आणि आतापर्यंत 2 ओव्हरमध्ये म्हणजेच 5 चेंडू फेकून झाल्या दुसऱ्या ओव्हरच्या आणि 9 धावा. कन्सिस्टन्सी गोलंदाजी, विकेट टेकिंग गोलंदाजी. सध्या जिग्नेश म्हात्रे आणि त्या सोबतीने निलेश चव्हाण, चेतन पाटील यांना ऑन स्क्रीन तुम्ही पाहता मॅचचा आनंद घेत असताना. महत्वाचा बॉल पावले पाहूया फिनिश कशा प्रकारे करतीये चंद्रपाडा. राऊंड विकेट बॉल तयार, खोलवट टप्प्याचा बॉल बॅक क्लिफला खाली आणलं, सॉफ्ट हँड समोर ऑन ड्राईव्ह, मिड ऑनला क्लिअर करून बॉल लॉंग ऑनला ट्रॅव्हल झाला, पोहोचला धाव फलक डबल डिजिट मध्ये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 10 ला 4. जुचंद्रचं हे अजिंक्य स्पोर्ट्सचं मैदान मला तरी अगदी आठवतं की अनेक साऱ्या स्पर्धा होतात. नुकतीच NR कट्टाची ट्रॉफी झाली, कैवल्य बंधू आणि त्यांच्या टीमनं जिंकली. का सुपर मॅनेजमेंट होती NR कट्टा त्यांच्या टीमच्या आणि काय फायनलच्या मॅचेस रंगल्या. कासार वडवली, त्यानंतर उत्तनला बीट करून कैवल्य बंधू आणि त्यांचा जुचंद्र दत्ताळी, अंकुश स्मृती या नावानं ती टीम पतू पॅकस खेळली, चॅम्पियन झाली. जुचंद्रच्या क्रिकेटमध्ये प्रचंड ताकद आहे आणि जुचंद्रच्या क्रिकेटला देखील भरपूर काही दिलंय. RK ट्रॉफी असेल रणजित दादांची, त्यानंतर आपण द ग्रेट मराठा नुकतीच NR कट्टा पार पडली आणि आता ही 4थी स्पर्धा जी जुचंद्रच्या अजिंक्य स्पोर्ट्स मैदानावरती तुम्ही पाहताय, ज्या स्पर्धेनं सगळ्या स्पर्धेंचे रेकॉर्ड आणि एक शर्यत जुचंद्र मध्येच लागलेली असते आयोजनाच्या बाबतीत आपण असं म्हणूया. आणि आज मुख्यमंत्री चषकाने एक वेगळी संकल्पना आणली आहे, 12 बाईक सोबत आली आहे आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी केंद्रीय पंचायत मंत्री राज्य चषकाच्या मागच्या पर्वाची डिपेंडिंग रनर अप टीम आहे ती म्हणजे साईश खारबाव. आज ती खेळती अक्षित 11 या नावानं. म्हणजे बाईकचं आणि खारबावचं नातं चांगलं आहे, बट ते नातं विस्कळीत कसं केलं जाईल हा प्रयत्न सध्या सिद्धिविनायक चंद्रपाडा करतीये. अक्षय नक्कीच दोन्ही संघ बलाढ्य आहे, मात्र आता जो चांगला खेळ दाखवेल तो संघ मजबूत दिसेल, बलाढ्य दिसेल. म्हणूनच सध्या 2 ओव्हरमध्ये दबदबा राहिलाय श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा संघाचा. आणि पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती येतोय चेतन म्हात्रे. चंद्रपाडा एक्सप्रेस या नावाने जास्ती प्रसिद्ध आणि मोठमोठ्या स्पर्धा ओपन क्रिकेट देखील खेळलेला खेळाडू आहे, म्हणजेच बॅटल रंगेल यात काही शंका नाही. नो डाऊट ॲट ऑल. आणि कॅप्टनचं कौतुक व्हायलाच हवं. यानंतर आपण जर पाहिलं तर सेकंड स्पेलमध्ये त्यांनी लगेचच कंटिन्यू केलंय आणि जीत पाटील खारबावछत वसईला सध्या नक्कीच उद्योग क्षेत्रामध्ये बिझी असतात, त्यांच्याकडनं ऑल द बेस्ट आलाय. तर जीत पाटील यांच्याकडनं देखील आपण देऊयात ऑल द बेस्ट. खारबाव जेव्हा इन ॲक्शन असते क्रिकेटसाठी मोठं योगदान असतं. महेंद्रदादा पाटील यांचं किंवा रणधीर कुमार अँड कंपनी बाळादादा असतील त्यांच्याकडनं देखील ऑल द बेस्ट करूया आपण टीम खारबावला. आणि ऑल द बेस्टची सध्या गरज आहे, बिकॉज सध्या ऑल इज वेल नाही आहे की ज्या स्टेजला 52 धावेचं लक्ष अगदी जे छोटं वाटत होतं पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर त्याच लक्षाला आता चंद्रपाडा सिद्धिविनायक या टीमनं फार मोठं केलंय. मात्र अजूनही विकेटवरती बॅटिंग ऑर्डर ती आहे की जिथनं फाईट बॅक खारबाव देखील करू शकेल. येणारे कमीत कमी 6 बॉल आणि इथनं 9 ते 10 रन्स अपेक्षित आहेत. नंतर 12 बॉल 30-19 अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल.
नक्कीच त्या अनुषंगाने मॅच होऊ शकते, मात्र यावेळी 2 धावा आल्यात. पण मिसफिल्डची 1 धाव किती महत्वाची होती का, मात्र तसं दिसत नाही. यावेळी सुपर डिलिव्हरी, ब्लॉक हॉल डिलिव्हरी, टिचून मारा आणि जबरदस्त गोलंदाजी चंद्रपडा एक्सप्रेस चेतन म्हात्रेच्या माध्यमातून. आता मात्र दबाव, जितके चेंडू डॉट होतील तितके दबाव खारबाव संघावरती वाढतील. नो डाऊट ॲट ऑल. ऑलरेडी विकेट्स काढलेत, पॉवर प्ले मध्ये डॉमिनेट केलं. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर काय कमबॅक केलं मैदानावरती आपण जर पाहिलं तर या ठिकाणी टीम श्री सिद्धिविनायक चंद्रपाड्यानं अक्षित 11 खारबावच्या विरुद्ध. बट काय म्हटलं जातं, अंध भला तो सब भला, अगदी त्याकडे लक्ष प्रत्येकाचं लागलं. लेट्स सी काय घडते मैदानाच्या आत. आफ्टर चेंडू स्लोवर 1 चेंडू पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा चेंडू मात्र येतोय नितेश शिंगोटेच्या हातामध्ये आणि एकच धाव. एका धावाने धावफलक पुढे येते. 1च्या साह्याने 13 धावा, 13 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. आतापर्यंत तिसऱ्या षटकातील 3 चेंडू फेकून झाल्यात आणि जबरदस्त चेतन म्हात्रेची गोलंदाजी कंटिन्यू पाहायला मिळते. ज्यावेळी तू म्हणाला ना की चंद्रपाडा एक्सप्रेस, एक वेगळे इम्प्रेशन पडलं त्या बॉलरचं. मी स्वतः त्याच्याकडे पाहत राहिलो आणि मागचा जो यॉर्कर त्यानं टाकला ना, तो सांगून गेला एक्सप्रेस आज ट्रॅक वरती धावतीये, मात्र त्याच एक्सप्रेसला ट्रॅक विसरण्यास भाग पाडलाय. बॅट अँड पॅड मध्ये यॉर्कर होता, बॅकफुटला गेले, ओव्हर पिच बनवला, अगदी पॉवर पॅकेज शॉट होता. मोनिश तरेच्या बॅट मधनं लॉंग ऑफच्या वरतून एक भगवा मुख्यमंत्री चषक षटकार. सहा धावा, वॉड शॉट, लाजवाब. या षटकारानं मॅच मध्ये एक मोमेंट शिफ्ट केलाय आणि षटकारानं मोनिश तरे यांनी केलंय कमबॅक. टायगर ऑफ टीमकर सतीश चौधरी यांच्याकडनं देखील ऑल द बेस्ट चाललाय. टीम या ठिकाणी खारबावला. धावफलकावरती धावा 19 झालेत, ज्याची चर्चा आपण नुकतीच करत होतो की इथे 19-25 पर्यंत जाण्याची संधी आहे. आणि आता चेतनच्या विरुद्ध हल्ला बोल देखील झालाय. 17ला 1 गडी बाद आपल्याला टीम पाहायला मिळते आहे. सध्या 19ला आणि 17 धावा खर्च केले चेतननं. 1 विकेट त्याला मिळाली आहे. 19ला 4 विकेट खारबाव आहे. नक्कीच षटकार येतो आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक होतोय. हा षटकार बराच काही सांगून गेलाय आणि चांगल्या गोलंदाजाच्या विरुद्धात ज्यावेळी असा षटकार मारता त्यावेळी कॉन्फिडन्स चांगला दिसतो बॅटरचा. आणि पुन्हा एकदा हवेत जास्त काळ चेंडू आहे, मात्र चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. यूज इट. मुख्यमंत्री चषक षटकार. पहिला बनवला आणि तदनंतर दिशा भरकडले आणि चेतनचा हा अगदी ओव्हर पिच इन टू द प्लॉट अँड आउट ऑफ दी स्लॉट. 25 धावा धावफलकावरती. अगदी नाकापर्यंत पाणी आलं. तदनंतर खारबावनं सांगितलं हो आम्हाला पण पोहता येतं. लगातार 2 बॉल 2 षटकार आलेत. आता स्टेज अगदी बॅलन्स. टायमर देखील ऑन आहे. वेळेवरती क्रिकेट बरोबर सुरू आहे. अंतिम बॉल. बॅटची आतली कडा मागे चालला. बॉल रन घेण्याची गरज आहे का? विकेट जाईल का या ठिकाणी? करण की मोनिश? मोनिश की करण? आणि करणची विकेट जातीये. मोनिश रेडी होते 2 षटकार मारून देखील विकेट सॅक्रिफाईसला, बट क्रॉसिंग नाही झालं. करण पडली परतलाय. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. करण बाद. धावफलकावरती धावा आफ्टर 3 ओव्हर 25. 52चं टार्गेट. 12 बॉल 27ची गरज. फक्त तुम्ही 3 ओव्हरसाठी 21 मिनिटं घेतली आहेत तर आयोजकांकडनं एक मेसेज आहे आणि स्कोरर कडनं देखील अंपायरसाठी ज्यावेळी 5वं षटक सुरू होईल 38 सर्कलच्या बाहेर फक्त 4च क्षेत्ररक्षक श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा टीम सेट करू शकते. याचं कारण 3 ओव्हरसाठी तुम्ही घेतली आहेत ती म्हणजे तब्बल 21 मिनिटं. हा आयोजकांचा मेसेज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय.
षटकं संपली आहेत. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहता 25-5 विकेट्स आल्या तर इथनं खारबाव बॅकफुटला जाऊ शकते. इथनं रन्स आल्या तर खारबाव या मॅच मध्ये सामना जिंकू शकते. काय दडलंय चौथ्या षटकात ऑर्गनायझर मित्रा, आमच्या हातात काहीच नाही. येस नाही, जरी DRS टाइम जर सपोज लाईक दॅट लक्षात घ्या चेतन, आपण मायनस केला 2 मिनिटं जातात तरी पण 3 मिनिटं आपण एक्स्ट्राच घेतली आहेत. 5व्या षटकात 4 षटकं तुम्ही 5 फिल्डर सोबत खेळू शकता. 4 षटकं 5 फिल्डर राहतील. 5व्या षटकात फिल्डर राहतील, कारण तुम्हाला थोडंसं ऍडजस्ट तो DRS टायमिंग देखील केलाय. लक्षात घ्या चेतन, अन्याय कोणत्याही टीम वरती नाही होणार. कॉमेंटेटर्स स्कोरर ते देखील आयोजकांचा जो मेसेज येतील तोच तुमच्यापर्यंत पोहोचवतात आणि वेळ अगदी महत्वाची आहे. मात्र वेळेपेक्षा महत्वाचं काय घडलंय तो विचार बाजूला ठेवून श्री सिद्धिविनायक चंद्रपाडाला लढायचंय, संघर्ष करायचा अक्षित इलेवन खारबावला. कारण म्हटलं जातं ना, जिंदगी एक कहानी है, इसमें कल क्या होगा वो कहानी किसी को अभी तक पता नहीं है. मग या मॅच मध्ये जे काही आहे ते तुम्हाला आता लिहायचंय, तुमच्या सुवर्ण अक्षरांनी इतिहास घडवायचा आहे. एका बाजूला घरच्या मैदानावरती टीम श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा संघाला आणि दुसऱ्या बाजूला अक्षित इलेवन खारबाव या टीमला 12 बॉल 27 धावेची मॅच आणि चौथ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आणलंय ते म्हणजेच गोलंदाज क्रिस्ली गमजा, त्याचा वापर या ठिकाणी करण्यात आलाय. या ठिकाणी क्रिस्लीच्या षटकात रन्स किती येतील त्याकडे खारबावचं लक्ष लागलं. पूर्ण भिवंडी एका बाजूला जोडली आहे तर पूर्ण एका बाजूला जुचंद्र आणि नायगावचा हा पूर्व विभाग जोडला गेलाय. कारण प्रतिष्ठा सन्मान त्याच्यासाठी क्रिकेटची लढाई मैदानावरती सुरू आहे. खारबाव विरुद्ध टीम सिद्धिविनायक चंद्रपाडा. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. आदरणीय जिग्नेशदा म्हात्रे, निलेशदा चव्हाण, चेतन पाटील आमच्या ऑर्गनायझर टीम कडनं. पहिलाच बॉल रिटर्न क्रीजच्या अगदी आपण पाहिलं समोरून निघून चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. लाईन बिलॉंग्स टू अंपायर आणि क्रिस्लीचा पहिला बॉल या ठिकाणी जातो डॉट. नेक्स्ट मॅच विजय 555 गोखिवरे त्यांना फाईट करेल भव्यलन वाघबीळ आणि दन भरत स्मृती माझीपाडा वर्सेस सृष्टी 11 जीवदानी बामन डोंगरी. 128 टीम मधनं टायटल जिंकणारी केंद्रीय पंचायत राजमंत्री एवन जोडी शोचा अगदी आपण पाहिलं तर संघ इन ऍक्शन पाहायला मिळेल चौथ्या मॅच मध्ये. 11 बॉल 27. सूरज आणि मोनिश बॅकफुटला गेले, ऑन साइडला पूल केलं, फटका फसलाय आणि धक्का बसता बसता राहिलाय. अर्धा खारबाव इथनं म्हणत असेल की 80% कदाचित मॅच सूरजच्या विकेट नंतर जातीये का चंद्रपाडाला, पण इथे मान्य नव्हतं. नशिबाला साथ दिली, नशिबानं झेल सुटला, मिळालं जीवनदान. काय म्हणशील लक्ष, कॅच की मॅच? डेफिनेटली कॅच होता आणि जयरेश म्हात्रे एक बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते, मात्र डे क्रिकेट आणि नाईट क्रिकेटचा फरक जाणवलाय त्याला. हा कॅच सुटलाय की मॅच सुटलाय येणारे चेंडू दर्शवितील. कॅच छुटा दिल टुटा एवढंच आपण म्हणू शकतो. पुढचा बॉल आडव्या बॅटने कॅच सुटल्यानंतर यूज इट हाय अँड हँडसम. यावेळी मात्र चेंडू आउट ऑफ द पार्क. मुख्यमंत्री वरती एक आवाज दुमदुमला. जमलेला माझ्या तमाम हिंदू भगिनींनो आणि मातांनो, आणि तदनंतर एक संघटना तयार झाली. शिस्त, वचन आणि सेवा. शिवसेना, हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेब त्यांनी दाखवलेला मार्ग, त्या मार्गावरती चालत अगदी आपण पाहिलं तर आज महाराष्ट्र दणानून सोडणारा
राजकीय पटलावरती काय पलट करणारा नेता म्हणजेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या नावानं रंगतंय मुख्यमंत्री चषक आणि तो मान मिळालाय जिग्नेश मात्र निलेश चव्हाण चेतन पाटील यांना. बॉल तयार, षटकार काय जबरदस्त सजवला, शफल झाले आणि लॉंग लेगच्या वरनं फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिसरा आला मोनिश तरेच्या बॅट मधनं. स्कोर कार्ड वरती धावा 32, समीकरण बाकी आहे. येणारे चेंडू 9, 20 धावेची गरज. हा देखील चाललाय जुचंद्र स्टेशन वरती जाऊन थांबेल आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौथा षटकार ठोकलाय मोनिश तरे ऑन फायर. मैदानाच्या आतमध्ये आता धावांचा पाऊस, षटकारांची आतिषबाजी सर्व काही पाहायला मिळते. म्हणूनच तो कॅच सुटला, स्ट्राईक रोटेट झाला आणि तिथून मात्र षटकार येताना दिसल्यात. षटकारांची तिगडी आणि विकेटची तिगडी करतात चेतन पाटील आणि जिग्नेशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून 2000 रुपये असतील. मोनिशच्या अकाउंटला एकट्याच्या 2000 आहेत. कारण निलेश चव्हाण यांच्याकडनं पर 6 500. पुन्हा एकदा शफल होऊन एक वेगळा फटका सजवायचा होता. यावेळी थोडं लेट शफल झाले आणि दन जी मुवमेंट होती ती बॅटर्सनं अगदी आपण पाहिली तर अनुभवली आणि मिडल स्टिकच्या वरतून चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्रिसलीने केलं कमबॅक. बॉल शिल्लक आहेत 7, रन बाकी आहेत 14, 52चं लक्ष आणि काय कमबॅक केलंय आज मोनिश तरेची बॅटिंग. पूर्ण खारबाव म्हणेल जसं CSK म्हणत होती माही मार रहा है, मात्र अपयश आलं. अगदी 3 धावेनं पराभव स्वीकारावा लागला. पण या मॅच मध्ये आता समीकरण अगदी त्या स्टेजला जाऊन पोहोचलंय. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 12 धावा. 52चं लक्ष होतं. 3 षटक 25 होत्या, विकेट होत्या 5. या षटकात आल्या धावा त्या म्हणजेच आपण पाहिलं 15 आणि धावफलकावरती धावा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 40 आणि समीकरण उरलंय 6 बॉल आणि 12 धावेची गरज आहे. आता येणाऱ्या बॉलरला एक टेन्शन अजून आहे की रन्स तर आहेत, ज्या बॉलर डिफेंड करू शकतात, बट एक फिल्डर आहे ना वेळ जास्त घेतल्यामुळे 38 सर्कलच्या आतमध्ये येईल. बाउंड्री लाईन वरती फक्त 4 फिल्डर या स्टेजला सेट करू शकतीये, ती म्हणजे टीम श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा. क्या मॅच रंगतीये मैदानावरती अक्षय. प्रत्येक सामना अगदी अशा चुरशीचा अतितटीचा हवा आहे. म्हणून तर आज भरवलाय मानाचा सन्मानाचा मुख्यमंत्री चषकाचा हा क्रीडा सोहळा. अगदी या मॅच ना पैसा वसूल केलाय. दुनिया एक खिलौना है, जो मिल जाए तो सोना और मिट जाए तो मिट्टी. कॅच ड्रॉप झाल्यानंतर अगदी तसंच काही होतं. त्या स्टेजला रन्स आपण पाहिल्या तर 2 षटकार कमी झाले असते, 1 रन कमी झाली असती, 1 विकेट वाढली असती, 25 ला 6 गडी बाद असते. सूरज बाद झाला असता, फ्रेश बॅटर मैदानावरती आले असते. असं नाहीये की खारबावकडे फिनिशर नाहीयेत. अजूनही इथनं खारबावचे 2 ते 3 फलंदाज असे आहेत जे मैदानावरती येऊन षटकार मारू शकतात. बट एक छोटीशी मुवमेंट, अगदी मराठीमध्ये म्हण, एखाद्याला आपण हात पकडायला दिला की तो घसा पकडतो. या मॅच मध्ये संधी दिली ती म्हणजे सूरजला, बट घसा दाबून गेला मोनिश तरे. मात्र अजूनही मॅच संपली नाहीये. अगदी 6 बॉल 12 रन. इथनं बॉलिंग चांगली झाली तर सामना जिंकेल श्री सिद्धिविनायक चंद्रपाड़ा. रख हौसला, ओ मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. अरे थक्कर ना बैठ, मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. अगदी त्या क्षणाचा आनंद सध्या प्रेक्षक राजा घेतो. मॅच आवडली असेल तर एकदा टाळ्या प्रेक्षकांनो नक्की व्हायला हव्या. 6 बॉल 12 रन. ऑन साइडला बॉल चालला डीप मध्ये, पण विकेटला फिल्डर तैनात आहे. एकाच ऍक्शन मध्ये उचललाय, थ्रो देखील केलाय, सिंगल कंप्लीट केली जाईल. बॅकअप लवकर आलं यष्टी रक्षकाला, ती गोष्ट चांगली झाली. अन्यथा थ्रो डोक्यावरनं फ्लाय झाला होता अक्षय. मिळाली आहे सिंगल. समीकरण उरलंय 5 बॉल 11 धावा, कंपल्सरी चेस. जबरदस्त मॅच रंगते मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू 11 धावा. दुधनाथ म्हणजेच अमित एक यंग टॅलेंट आहे, अंडर 20चा प्लेयर आणि भरपूर अपेक्षा आहेत. ज्या वेळी संघ अडचणीमध्ये असतो त्यावेळी दुधनाथकडे पाहिलं जाते. अमितकडे जितका मॅच गंभीर तितका खेळाडू खंबीर. आणि जिग्नेश मात्र यांच्याकडनं कॅश प्राइज झालं हॅट्रिक साठी 2000. गोलंदाजाला
लाईन चांगली अपील झालंय. इम्पॅक्ट हाईट फॅक्टर कदाचित चर्चेचा भाग होता. इम्पॅक्ट इन लाईन कदाचित हाईट फॅक्टर स्टिकला मिस करतोय का या पाहूयात. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले अंपायरचा लेग बायचा इशारा तो मात्र आलाय. धावफलकावरती सिंगल जोडली जाईल. टीमची टोटल 1 ने पुढे सरकती आहे. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचलेत 42. लाईफ इज हार्ड बट गिव्हिंग अप वॉन्ट मेक इट बेटर. आणि हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर होता. समीकरण उरलंय 4 बॉल जिंकण्यासाठी धावा करायच्यात त्या मात्र 10. 4 बॉल 10 रन. षटकार चौकार येणार की इथनं गोलंदाज दुधनाथ या अर्थातच अमित या ठिकाणी मॅच जिंकून देणार. टीम श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा घरच्या मैदानावरती चंद्रपाडा म्हणेल का इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. की ती टॅगलाईन चेंज करेल इलाका तुम्हारा धमाका खारबाव का. लोवा फुल टॉस फटका चांगला सजवला. लॉंग ऑफला फील्ड सेट आहे. एकाच ऍक्शन मध्ये उचललाय. सिंगल पूर्ण झाली आहे. दुसरीचा कॉल झालाय. थ्रो खराब. 2 धावेचा प्रयत्न आणि 2 रन कंप्लीट. मॅच जाऊन पोहोचली आता 3 बॉल 8 धावा आणि स्ट्राईक देखील मिळाली आहे फलंदाज सूरज पाटीलला. द वेल फिनिशर ऑफ टीम साईश खारबाव. नक्कीच चुका भरपूर होतात या ठिकाणी कारण की अमितला क्रीजवरती राहणं एस्टनच्या मागे राहणं गरजेचं होतं. मात्र तो पुढे येतोय. फेकी येईल खराब होते. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जात नाही. आणि या सर्व गोष्टींचा विचार केला तर 2 धावा देऊन गेल्यात. एक धाव महत्वाची आहे. या क्षणाला एक चुकी डायरेक्ट या स्पर्धेतून बाहेर फेकली जाईल. म्हणूनच चुकीला माफी नाही आहे या स्पर्धेमध्ये. अगदी बरोबर. दगडी साळ मधले एकच वाक्य चुकीला माफी नाही. आणि ते देखील तेच घडलंय. मात्र कधी कधी अपयशाच्या कठीण खडकाखाली यशाच्या पाण्याचा झरा देखील वाहतो मित्रांनो. 3 बॉल 8 धावा. अमित लेफ्ट आर्म बॉलर आहे. त्याच्या विरुद्ध ठोकलाय खारबाव. ब्रँडेड आउट ऑफ दी पार्क. हा येतोय एक दर्जेदार षटकार. सूरज पाटील बाहुबली स्पेशल. चेंडूला दिला आणि त्याला मात्र पाठवून दिले पार्किंग प्लॉट मध्ये आणि लॉंगेस्ट 6 पाहायला मिळते. म्हणूनच तर म्हटला जातो बाहुबली खारबावचा सूरज. आणि दुधनाथला मात्र आता क्वेश्चन मार्क निर्माण झालाय कारण की ती कॅच वारंवार ती चर्चा का केली जाते. ती कॅच सुटल्यानंतर झालेला परिणाम 2 चेंडू आणि आता मात्र 2 धावेची गरज. मात्र मॅच होऊ शकते. कंपल्सरी चेसिंग आहे. या मैदानाचा बराच रेकॉर्ड आहे. 2 बॉल 2 धावा झालेल्याच नाही आहेत. अगदी बरोबर. क्रिकेटमध्ये शेवटची रन जोपर्यंत बनत नाही आणि शेवटची विकेट जोपर्यंत जात नाही तोपर्यंत जिंकणार कोण हे प्रेडिक्ट करणं आजवर कुणाला जमला नाही. अनपेक्षितेचा जिथे मेळ आहे तिथे टेनिस बॉल क्रिकेटचा हा खेळ. 2 बॉल 2 धावा. सिंगल आली. मॅच शेवटच्या बॉलवर विकेट आली. कमबॅक टीम या ठिकाणी चंद्रपाडाचं. मोठा फटका. मॅच फिनिश. ऑन साइड लाडवा बॅटनं वळवलाय. सिंगलचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. 2 बनतील का. हो सिंगल झालीये पूर्ण. दुसरीचा कॉल. सूरजला हवी स्ट्राईक. अंपास कडे आशाभूत नजरेनं पाहिलंय. फिंगर अप देखील झालाय. सिंगल झालीये कंप्लीट. मोनिश तरेची जातीय आणि समीकरण शेवटचा अंतिम बॉल 1 आणि 1 धावेची गरज. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. लक्षात असू द्या. टीम चंद्रपाडा आणि खारबाव 1 बॉल 1 रन. गोलंदाज की फलंदाज की क्षेत्ररक्षक. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल. इम्पॅक्ट बरोबर मिडल स्टिकला होता. लेफ्ट आर्म बॉलर कडे जो अँगल असतो त्या अँगलचं बेनिफिट त्याला उचलायचं होतं. जेवढे बॉल आतापर्यंत त्यानं विकेटवरती टाकले डावा स्टिकच्या बाहेर पिच झाले. त्यानंतर अँगल सोबत आतमध्ये आले जे अगदी उजव्या त्याच्या फलंदाजाला थोडेसे त्रास देत होते. पण एक अगदी समोर ओव्हर पिच आला आणि सूरजनं त्याच्यावरती काम केलं. पण आता घडलंय असं की झाडावरती
पक्षी बसायची वेळ एक आणि तुमचा निशाणा साधायची वेळ एक. एक बॉल एका धावेची गरज आहे. ऑल द बेस्ट आपण करूया दोन्ही टीमला. न्यू बॅटर आलेत वेदांत, त्याच्या सोबतीनं आहे सूरज. सूरज एक धाव बनवेल की इथनं एक धाव अमित थांबवेल. मुख्यमंत्री चषक आवडला असेल, संघर्ष चंद्रपाडाचा खारबावचा आवडला असेल, ही मॅच आवडली असेल तर एकदा प्रेक्षकांना जोरदार टाळ्या का होऊ नये. शेवटचा अंतिम बॉल आणि रिझल्ट तुमच्या समोर येईल. खारबाव की टीम श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा, अक्षित 11 की श्री सिद्धिविनायक. शेवटचा अंतिम बॉल आणि एका धावेची गरज. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वरती, लेफ्ट आर्म वरती विकेट आणि हा बॉल कदाचित कदाचित डाव्या स्टिकच्या वरून गेलाय का. हो, आणि अंपायरचा इशारा आलाय. डॉट बॉल. मॅच जिंकली आहे कंपल्सरी चेस, स्कोर इज लेवल आणि सामना जिंकून पुढच्या फेरी टीम सिद्धिविनायक चंद्रपाडा. एक चेंडू मध्ये एक धाव होत नाही. शेवटचा चेंडू. ऍक्शन रिप्ले, ग्रेट डिसिजन फॉर अंपायर. अंपायर साठी देखील टाळ्या व्हायला हव्या. जबरदस्त डिसिजन विरलजी नायर. काय चेंडू होता. एका बॉल आधी सर म्हणालो की डावा स्टिकच्या बाहेर जर तो अँगल करून बॉल पिच झाला तर इथे डिफिकल्टीज राईटी बॅटर्सला होतील. एक चुकी आणि एक गेम ओव्हर. अगदी असंच काही घडलं. जिंकली या मॅच. फायनली विक्ट्री इज विक्ट्री. अनेक चुकांमधनं शिकलाय तो म्हणजे संघ श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा. त्यांचं अभिनंदन आणि हार्ड लक टीम आपण म्हणूयात अक्षित 11 खारबावला. जबरदस्त मॅच झाली आणि बाहेरून आतमध्ये येणारा चेंडू बघितला. इन स्विंग चेंडू, लेग स्टंप वरून ऑफ स्टंप वर येणारा चेंडू. म्हणून आज दुधनातला 500 रुपये असतील संतोष भांडवलकर यांच्या माध्यमातून. जबरदस्त मॅच, पैसा वसूल मॅच. जिग्नेश दादा मात्र खुश झाल्यात. मुख्यमंत्री चषक आपण बघतो आणि काय गोलंदाजी झालाय. मात्र लास्ट ओव्हर करता जिग्नेशजी म्हात्रे लास्ट बॉल करता त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज. अमित दुधनाथ आणि संतोष भांडवलकर यांच्याकडून 500 असा 1000 रुपयाचा मानकरी. मात्र मॅन ऑफ द मॅच असेल मितेश शिंगोटे, ज्याने बॅटने धावा केल्या आणि गोलंदाजी करताना देखील अप्रतिम गोलंदाजी केली. 2 विकेट, ज्याने 2 धावा दिल्या आणि फलंदाजी करताना 8 बॉल मध्ये 14 धावा ज्याने केल्या. नाबाद म्हणजेच अष्टपैलू खेळली ज्याने केल्यात. वन अँड ओनली मितेश शिंगोटे आणि अमित दुधनाथ कॅश प्राइज घेऊन जा. दुधनाथ देखील मॅच विनरच आहे. जबरदस्त गोलंदाजी.